खत पांगवायला असं जबरदस्त जुगाड लावलं. तर मग झालं असं सकाळी सकाळी आपल्याला नवीन शेडचं काम चालू करायचं आहे. शेडचं म्हणजे आपण आता कांदा चालू करून राहिलोय. आता कोणाला जर कांदे द्यायचे असेल पुढल्या वर्षापासून आपण कांदे घेणार आहे बरं का. जर आता आपल्या कांदा चाळीचा विचार जर केला ना, 26/75चा प्लॅन आहे आपला. म्हणजे 75 फूट लांबी आणि 26 फूट रुंदी. तर मग काय आपली चाळीची आखणी बिखणी झाली तेवढ्या तिकडं आपली जी पोल्ट्रीचं काम चालू आहे ना, त्याला पण पडदी वाटायची. त्याचं मटेरियल आलं होतं. तर मग म्हणलं त्यांना म्हणलं मस्तपैकी एक ठिकाणी लावून घ्या आणि उद्यापासून कामाला सुरुवात करा. मग काय म्हणलं शेडच्या कामाबरोबर आपलं रोप पण आपल्याला महत्त्वाचं आहे. तिकडं मळ्यामध्ये गेलो रोपाचे कॉक बिंगवले बरं का. आणि इकडे म्हणलं आता आपल्या कांद्याला लावायला येणार आहे म्हणलं आपल्या कांद्याची पण तयारी करावं लागती. मग म्हणलं आता आपलं आहे ना खतबीत भरून टाकू वावरांना मस्तपैकी. इकडं आपलं रोप पण लावायला आलेलं आहे. मग काय आपलं इकडे खत भरायचं पण काम चालू आहे. आता कांदे लावायचं जर म्हटलं ना शेणखत खूप महत्त्वाचं राहतं. आता आपल्या घरी निघतील बरं का 10-15 टेलर, पण आपल्याला अजून 10-15 टेलरची आवश्यकता आहे. पाहू भेटन तिथं घेऊ. मग काय ट्रॅक्टर बिक्टर भरला आणि मळ्यात गेलो. त्याला मला असं जुगाड लावा ना का ट्रॅक्टर डायरेक्ट खाली झाला पाहिजे म्हटलं. ते खाली गंज करायचा आणि पुन्हा पांगवीत बसायचा असा ताण नको म्हणलं आपल्याला. मग काय खत पांगवायचं पुन्हा नाही झंझटच ठेवलं नाही. डायरेक्ट ट्रॅक्टरमधून पूर्ण वावरामध्ये डायरेक्ट ट्रॅक्टर चालू मागं खत पांगवायचं काम चालू. मग काय आपलं हे जुगाड आहे ना एकदम कमी वेळामध्ये ट्रॅक्टर खाली होतो बरं का. कसं आहे ट्रॅक्टर पण खाली होऊन जातो आणि आपलं खत पण पांगून